परराज्यातून होते सुगंधित तंबाखूची खुलेआम तस्करी। यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मोठ्या प्रमाणात होतो पुरवठा। पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग अनभिज्ञ जनतेचे आरोग्य धोक्यात। वणी शहरात सुगंधित तंबाखू विक्रीवरील सरकारी बंदी असूनही हा घातक पदार्थ खुलेआम उपलब्ध आहे। हे उघड झाल्यानंतर आता या अवैध व्यवसायामागील मोठे तस्करी रॅकेट उघडकीस येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विश्वासार्ह सूत्रांचे म्हणणे आहे की तेलंगणा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यातून दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा गुप्त मार्गाने वणी शहरात पोहोचवला जातो। या तस्करीसाठी खास लॉजिस्टिक नेटवर्क तयार करण्यात आले असून माल कंटेनर, ट्रक तसेच खासगी वाहने वापरून शहराच्या बाहेरील परिसरातून गाळवला जातो। हा माल शहरातील काही किराणा दुकानांकडे व वितरकांकडे साठवला जातोय आणि नंतर लहान पाणठेल्यांपर्यंत पोहोचवला जातोय, अशी माहिती मिळाली। स्थानिक सूत्रांकडून कळते की सीमा भागात असलेल्या काही ट्रान्सपोर्ट सेवा व पेट्रोल पंपांच्या माध्यमातून या तंबाखूचा गैरव्यवहार चालतो। अनेक वेळा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देखील देण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही। अन्न सुरक्षा कायद्यानुसार सुगंधित तंबाखूची आयात, साठवणूक अथवा विक्री हा गंभीर गुन्हा असून दोषींवर 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे। तरी देखील या मुद्द्यावर प्रशासन गप्प का आहे, असा सवाल नागरिक करत आहेत। आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की इतर राज्यातून येणाऱ्या या बेकायदेशीर मालावर नियंत्रण न ठेवल्यास तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येईल। नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय पथकाकडून करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।